नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड CET पासून निकाल लागेपर्यंत अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज सकाळपासून सर्व विद्यार्थ्यांना पहिली उत्तरपत्रिका आहे ती त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि साधारणतः 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत फक्त 3 दिवसांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आन्सर की पाहता येणार आहे। तर याच्यामध्ये तुम्ही आन्सर की पाहू शकता। कशी पाहायची याचा माहितीपर व्हिडिओ आपण सकाळी दिलेला आहे, तो संपूर्ण पहा। याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त आन्सर की पाहता येणार आहे आणि याच्यामध्ये जर काही तुम्हाला शंका असतील किंवा अडचणी असतील किंवा चुकीचे उत्तर वाटत असतील तर प्रति प्रश्न 1000 रुपये देऊन तुम्हाला लक्षात घ्या ऑब्जेक्शन घेता येणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब, जर ऑब्जेक्शन खरा ठरला तर 1000 रुपये रिफंड दिले जातील आणि जर ऑब्जेक्शन खरा ठरला नाही तर मात्र तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीये। तर ही अपडेट आहे आणि आज दिवसभरामध्ये अनेक कॅन्डिडेट आपल्याला प्रश्न विचारत होते की आम्हाला बीएड जनरल परीक्षेमध्ये लक्षात घ्या एवढे अमुक गुण मिळाले आणि ELCTचे वेगळे गुण मिळाले, अशा प्रकारे टोटल आपल्याला पाठवत आहेत। आणि अनेक ठिकाणी किंवा अनेक कॅन्डिडेट आपल्याला विचारत आहेत की बीएड CETचे आम्ही तुम्हाला मार्क पाठवले, याच्यावरून आम्हाला पर्सेंटाइल मार्क सांगा किंवा याच्यावरून आम्हाला बीएड CETच्या निकालामध्ये किती मार्क मिळतील याची माहिती द्या। अशा प्रकारचे मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेटनी विचारले आहेत। त्यांना आपण सांगतच आहोत की बीएड CET संदर्भात अगदी निकालापासून कॉलेजपर्यंत प्रॉपर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देतच आहोत। त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुमच्या ॲडमिशनमध्ये कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर आता राहिला प्रश्न, आज सर्वच विद्यार्थ्यांनी, बहुतेकशा विद्यार्थ्यांनी त्यांची पहिली उत्तरपत्रिका पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये किती प्रश्न अचूक आलेले आहेत याची आकडेवारी काढलेली आहे। मग आम्हाला जेवढे प्रश्न म्हणजे साधारणतः परीक्षेमध्ये जर 50 प्रश्न जर बरोबर असतील तर परीक्षेमध्ये 50 गुण मिळणार का? तर असं मुळीच नाही आहे, कारण का आपण सांगत आहोत की बीएड CETचा निकाल हा गुणांमध्ये न लागता पर्सेंटाइल याच्यामध्ये लागत असतो। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रिया। तर निश्चित लक्षात घ्या की बीएड CET परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली, त्यामुळे बीएड CET परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर केला जाणार आहे आणि तो देखील 100%। तर ही प्रोसेस कशी वापरली जाणार आहे याच्या संदर्भात आपण वेगळी माहिती देणार आहोत। पण सध्या तरी अनेक जे कॅन्डिडेट आहेत तर यांना जे गुण मिळालेले आहेत पेपरमध्ये त्याच्यानुसार पर्सेंटाइल किंवा फायनल मार्क्स कसे असणार असा प्रश्न अनेक कॅन्डिडेटने विचारला आहे। तर त्यांना आपण सांगत आहोत की बीएड CET संदर्भात 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे। तर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी जर आक्षेप नोंदवले, आक्षेप खरे ठरले तर मात्र विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल होऊ शकतो। तर हा मोठा बदल होत नाहीये, म्हणजेच 1-2 गुणांचा फरक होऊ शकतो। तर ही सर्व प्रक्रिया 5 तारखेनंतर आपल्याला लक्षात येणार आहे। म्हणजेच अंदाजे किती गुण मिळतील हे तुम्हाला साधारणतः लक्षात आहे की 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। विद्यार्थी काही ऑब्जेक्शन देखील नोंदवत आहेत, याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। पण 3 आणि 5 तारखेनंतर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांच्या आक्षेप आणि हरकती किती खरे झालेले आहेत, किती बदललेले आहेत। तर या संदर्भात CETचं परिपत्रक येतं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून लावला जातो। आणि तर याच्यामध्ये तुम्हाला जर 50 गुण मिळाले असतील किंवा 99 मिळालेले असतील किंवा 88 मिळालेले असतील तर गुण आहे तर याप्रमाणे पर्सेंटाइल लागत नसतात। तर आपण सांगितलंच आहे की लक्षात घ्या की पर्सेंटाइलची ही प्रोसेस सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी घेतली जाते। तर याच्यामध्ये कॅटेगरीनुसार ही पर्सेंटाइल प्रोसेस वापरली जाते। साधारणतः वेगवेगळ्या कॅटेगरीतून विद्यार्थी अर्ज करत असतात। याच्यामध्ये SC, ST, VJ, NTB, NTC आणि सगळ्यात शेवटचा प्रवर्ग असतो ओपन कॅटेगरी। तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हा जो निकाल आहे पर्सेंटाइल आहे ते वेगवेगळे लागत असतात। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हा निकाल आहे तो गुणामध्ये लागणार नाही आहे तर पर्सेंटाइलमध्ये लागणार आहे। तर या पर्सेंटाइलमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरीनुसार लक्षात घ्या सॉर्टिंग केलं जातं आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार हा पर्सेंटाइल वाईज निकाल लावला जातो। याच्या संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ देणार आहोत, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करायची आहे की निकालाचा अपडेट कसा असणार आहे। तर यासाठी 5 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। याच्यानंतर आक्षेप आणि हरकती विचारात घेऊन तुम्हाला हा निकाल आहे तो पाहता येणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की नॉर्मलायझेशन होणारच आहे। तर काही विद्यार्थ्यांच्या पेपरचा स्तर आहे त्याची डिफिकल्टी लेवल आहे अधिक होती, काही पेपरची कमी होती। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स लक्षात घेऊन
नॉर्मलायझेशन प्रक्रिया अंमलात आणली जाते। तर हा सगळा भाग आहे लक्षात घेता बीएड सीईटीची पहिली उत्तरपत्रिका आता प्रसिद्ध झालीच आहे आणि याच्यानंतर दुसरी उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जात नाही, फक्त करेक्शन काय आहेत ते सांगितले जातात आणि त्याच्यानंतर पर्सेंटाईल वाईज निकाल आहे तो प्रसिद्ध केला जातो। तर आता यासाठी साधारणतः 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे हा निकाल आहे साधारणतः 11 पासून ते 20 तारखेपर्यंत लागणे अपेक्षित आहे। आपण देखील या संदर्भात माहिती देतच आहोत। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बीएड सीईटीचा निकाल लागल्यानंतर पुढची महत्त्वाची प्रोसेस असणार आहे कॉलेज ॲडमिशन कॅप प्रोसेस। तर याची संदर्भात प्रॉपर माहिती व्हिडिओ आपण लवकरच सुरू करत आहोत, त्यामुळे बीएड सीईटी पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।